नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये येथे सखी आणि कान्हा शुभम करोती ची प्रार्थना म्हणत असतात आणि आता घरामध्ये आरती झालेली असते आणि कान्हा येथे सगळ्यांना आरती देत असतो. तर येथे तितक्यात आता सरकार येते. तर कान्हा म्हणतो सरकार तुम्हाला विशेष वाटलं असं, कारण की याआधी घरामध्ये कधीच आरती झाली नाही, पण आज तेजस्विनी मॅडम आले आहे आणि सखीला लहानपणाची आठवण म्हणून आज आपण घरात शुभम करोती आरती घेतली आहे. तेव्हा आता इथे सरकार म्हणते की लहानपणी आम्हाला आमचे बाबा शुभम करोती म्हणायला लावायचे, स्तोत्र म्हणायला लावायचे आणि मी देवापुढे हात जोडायचे, सगळी प्रार्थना करायची, पण हिने कधी देवापुढे हात जोडले नाही आणि मला सगळे येते. पण मी राघव गेल्यापासून माझ्या खांद्यावर जी जबाबदारी पडली आणि त्या जबाबदारीमुळे मी देवाला नमस्कार करणेसुद्धा विसरून गेले. तेव्हा आता इथे तेजस्विनी म्हणते की अगं मनस्विनी, किती खोटं बोलते आणि तर खोटं बोलू नकोस. आणि मग इथे सरकार म्हणते की नाही, खरंच माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि त्या जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या होत्या, म्हणून तर मी हे सगळं सोडून दिलं. आणि आता तेव्हा सरकार म्हणते की तुला अजून किती वेळ हवा आहे? खरं तुला अजून तू ओळखलं नाही आहे का? तुझी खरी आई कोण आहे आणि कोण नाही? तेव्हा मात्र इथे सरकारने विचारल्यानंतर इथे सखी म्हणते की हो, मला कळालं आहे. पण आज मी तुम्हा दोघींना एक प्रश्न विचारणार आहे आणि जो कोणी मी परीक्षा घेणार आहे आणि जो कोणी त्या परीक्षेमध्ये खरं उत्तर देईल आणि तीच माझी खरी आई आजच्या दिवसापुरती ठरणार आहे. आणि आज दोघींनाही समोरासमोर एक प्रश्न मी विचारणार आहे आणि जो कोणी या प्रश्नाचं खरं उत्तर देईल ना, तोच तीच माझी आई असणार आहे. आता सखीने दोघींना समोरासमोर बसवलं आणि दोघींकडेही 2 चिठ्ठ्या दिलेल्या असतात. आता मात्र काका विचारतात की अगं सखी, तू नेमकं यांना काय प्रश्न विचारणार आहे? आता सखी सांगते की मी लहानपणी असताना बाबा खूप आजारी पडले होते, खूप सिरियस झाले होते आणि त्यांना मध्ये न्यावं लागलं होतं, ॲडमिट करावं लागलं होतं. ते जगतील की नाही या परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती. सगळेजण देवाला प्रार्थना करत होते, पण त्यांची ही हालत कशामुळे झाली होती हे तुम्हाला या चिठ्ठीमध्ये दोघींनाही लिहायचं आहे. बाबांची एवढी सिरियस कंडिशन कोणत्या याच्यामुळे झाली होती हे, आणि जो कोणी या चिठ्ठीमध्ये याचे खरं उत्तर लिहिल ना, आज ती माझी आई असणार आहे, असं सखी म्हणते. आणि दोघींनाही 2 चिठ्ठ्या दिलेल्या असतात. आणि त्यांची इतकी परिस्थिती बिकट झाली होती आणि त्यांचं खरंच जगतील की मरतील या परिस्थितीमध्ये ते होते. आत्ता मात्र तुम्हाला या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे. तर कान्हा म्हणतो की आत्ता मात्र सरकार लिहा तुम्ही. तेव्हा मात्र गौतम म्हणतो की सखी, हे आम्हाला कसं माहीत नाही की दादाची एवढी परिस्थिती हे झाली होती? तेव्हा मात्र सखी म्हणते की तुम्ही कुणीच घरी नव्हता, तुम्ही बाहेर गेला होता आणि बाबांनी मला सांगितलं होतं की हे कुणालाही सांगू नको, सगळे काळजीत पडते, सगळे काळजी करते, म्हणून मी कुणालाही सांगितलं नाही. बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि त्यांची परिस्थिती खरी म्हणजे ते कडू ज्यूस पेल्यामुळे त्यांना तसं झालं होतं. आता तेजस्विनीची चिठ्ठी सखी सगळ्यांना दाखवते आणि त्यात कडू दुधी असं उत्तर लिहिलेलं असतं. आता मात्र तेजस्विनीने सगळं बरोबर उत्तर लिहिलेलं असतं, कारण की तिला माहिती असतं की परिस्थिती कशामुळे झालेली आहे आणि ती म्हणते की हे कसं शक्य आहे. आता मात्र मनस्वीने सुद्धा तेच उत्तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि दोघींनी सेम उत्तरं लिहिलेले असतात. आता गौतम म्हणतो की सखी, तुझ्यापुढे खरं जे आहे ना ते स्वीकार तू, आणि तू असं स्वीकारू नको. तुझ्यासमोर खरे सत्य आहे. तेव्हा मात्र सखी म्हणते की कसं हे करू? दोघींनी सारखीच उत्तरे लिहिलेली आहे आणि दोघींनी एकसारखी उत्तरे लिहिलेली आहे. पण मात्र येथे ते तर सरकार म्हणते अजून एक मोठा पुरावा माझ्याकडे आहे सखी, तो जर बघितला ना तुला विश्वास बसेल. सरकारने आता हॉस्पिटलचं बिलच आणलेलं असतं आणि आता ते तेजस्विनीला दाखवलेलं असतं. आता मात्र सखीला प्रश्नच पडतो की तिच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता हे सगळं सरकारकडे कसं आलं आणि कुठून आलं? तर इथे सखी म्हणते की हे तुमच्याकडे बिल तुमच्याकडे असायला हवं होतं ना. तेजस्विनीला हा प्रश्न सखी विचारते, तुमच्याकडे का नाही मग बिल? हे राघव सरांचं बिल तर तुमच्याकडे असायला हवं होतं ना. आता इथे तेजस्विनी म्हणते की मनस्विनी, तू किती खोटं बोलशील आणि का खोटं बोलत आहे तू? खरं का सांगत नाही सगळ्यांना? आता मात्र सखी म्हणते की हे बिल तुमच्याकडे असायला हवं होतं. तुम्ही जर खऱ्या तेजस्विनी कामत आहे तर तुमच्याकडे का नाही हे बिल? सरकारकडे कसं काय आलं? असं सखीने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र सरकार म्हणते हिच्याकडे कसं असणार, कारण की ते बिल
माझ्याकडे आहे. राघवने मला सगळं काही सांगितलेलं होतं. राघवबद्दल मला सगळं काही माहिती आहे आणि सखी मी खरी तुझी आई आहे. आता सखीने आजच्या दिवसापुरतं सरकारचा हात धरते आणि खरंच आज तुम्ही आजच्या दिवसापुरतं खऱ्या माझ्या आई आहात. आता मात्र सरकार जिंकलेली असते आणि तेजस्विनी येथे हारलेली असते. तर येथे सखीने सरकारलाच तिची आई म्हणून मानलेलं असतं. पण येथे सखी म्हणते माझ्याकडे अजून 3 दिवस आहे आणि खरे फायनल निर्णय मी हा 3 दिवसानंतर देणार आहे. आजच्या दिवसापुरता हा निर्णय झालेला आहे. पण अजून माझ्याकडे 3 दिवस आहे. त्या 3 दिवसात जर जो कोणी मी ओळखू शकेल 3 दिवसात माझा हा फायनल निर्णय असणार आहे. आता मात्र सरकार म्हणत असते की आजच्या हे पुढचे 3 दिवससुद्धा माझेच आहे आणि या 3 दिवसात मी नक्की जिंकणार आहे. मी तेजस्विनीला कधीच जिंकू देणार नाही आणि आतापर्यंत मी कोणत्याच गोष्टीची हार मानलेली नाही. तेव्हा आता कशी हार मानणार आहे? आता मात्र कान्हाला म्हणते की आता काय झालं? कुठून जिंकले की नाही मी? असं कान्हाला सरकार म्हणत असते आणि इथून पुढे सुद्धा मी जिंकणार आहे. आता मात्र 3 दिवस राहिले आहे आणि 3 दिवसात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी खरी देणार आहे. बघच तू. तू आतापर्यंत काही करू शकली नाही, तेव्हा आता काय करू शकणार आहे? आता पुढील भागामध्ये तेजस्विनीला असं एक काहीतरी सत्य माहिती आहे, ते मात्र मनस्वीला माहिती नाही आहे. आता मनस्वी म्हणते, असं काय करणार आहेस तू? आता सत्याची येथे तेजस्विनी म्हणते, आता सत्याचा खेळ सुरू झाला आहे, तू बघच. आता पुढील भागामध्ये एक तेजस्विनी मोठा धमाका करणार आहे, जो मनस्वीला ही माहिती नाही. भूतकाळातल्या काही ज्या गोष्टी अशा आहेत ना, त्या तेजस्विनी मनस्वीला विचारणार आहे. आणि आता खरी सखीची आई तेजस्विनी का मनस्विनी असणार आहे हे ठरणार आहे. तेव्हा पुढील भाग बघायला विसरू नका. आता इकडे सखी आणि कान्हा जवळीक सुरू झाली आहे. तेव्हा आता मालिका बघायला विसरू नका. चॅनल लाईक सबस्क्राईब करा.